सातपूर परिसरातील अशोकनगर भाजी मार्केट परिसरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसाठी माल वाहतूक करणाऱ्या एका ड्रायव्हरने महिलांना त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। त्या ड्रायव्हरने महिलांची अश्लील वर्तन केले आहे, त्यांना वेडेवाकडे बोलले आणि चक्क एका महिलेच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार समोर आला आहे। हा प्रकार घडताच परिसरातील सर्व भाजी विक्रेत्या महिलांनी एकत्र येऊन महिंद्रा कंपनीच्या मुख्य गेट समोर आंदोलन केले। या महिलांनी संबंधित ड्रायव्हरवर कठोर कारवाईची मागणी केली असून त्यांना तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले आहे। या आंदोलनात भाजपा प्रदेशाध्यक्ष कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रम नागरे यांनी सहभाग घेतला आणि महिलांच्या मागणीकडे लक्ष वेधत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली। महिलांनी स्पष्ट केले की अशा प्रकारच्या असभ्य वर्तनाला बळी पडणाऱ्या महिलांचा सन्मान सुरक्षित राहिला गेला पाहिजे आणि आरोपींना तातडीने शिक्षा झाली पाहिजे। सदर घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे आणि या मुद्द्यावर त्वरित कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशोकनगर स्टॉपवर आमचे दुकाने लागतात आणि नेहमी आम्हाला इथं येणारा व्यक्ती येतो, नेहमी त्रास देतो, नेहमी वारंवार त्रास देतो आणि आज जवळजवळ वर्ष होत आलेले तसं आम्हाला ही तकलीफ चालू आहे त्या व्यक्तीची। तर काल पण आमच्या महिलांना नेहमी म्हणजे छेडछाड करायचे, इशारे वगैरे करतो आणि काल पण थुकला आमच्या महिलांवर आणि नेहमीच आम्हाला तकलीफ आहे त्या व्यक्तीपासून। हो, आम्ही म्हणजे आमचे मार्केटचे शरद भाऊ नागरे ते बघता मार्केट कमिटीचं सर्व काही, आम्ही त्यांच्या कानावर वारंवार घालत गेलो, पण मग तो मळ्यातून येऊपर्यंत हा ताबडतोब चालला निघून जायचा हा व्यक्ती। तर त्याच्या कानावर पण आम्ही टाकेले, तर काल जास्तच काय झालं म्हणून आम्ही ताबडतोब पुढचा पाऊल उचलून घेतलेला आहे। काल 2 वाजेपासून एक गाडी आयसर होती, इकडे चक्कर मारित होती। 7-7:30च्या दरम्यानमध्ये फळ विकणारी महिला होती, तिच्या अंगावर तो पान खाऊन थुकला। तिनं मला फोन करेपर्यंत ती गाडी महिंद्रा गेट मध्ये गेली। या स्क्रॅपच्या गाड्या आहे, या वारंवार महिलांची छेडबीड काढत्या आणि त्या गाड्या सगळ्या मध्ये उभ्या आहे। आम्ही 7-7:30ला पोलीस स्टेशनला धाव घेतली। पोलीस स्टेशनला सगळ्या महिला आणि आम्ही गेलो, पोलिसांना सांगितलं, पोलीस म्हणा त्या गाड्या सगळ्या थांबून घेऊ, आम्ही निर्णय घेऊ बा। पण निर्णय अजून लागला नाही तोपर्यंत मग आम्ही सकाळी सगळे जमा झालो आणि ज्या गाड्या ड्रायव्हर भेटत नाही तोपर्यंत इकडून हलणार नाही अशी पवित्र भूमिका घेतली। तो ड्रायव्हर आता गाडी घेऊन महिंद्रा मध्ये गेलाय, त्या व्यवस्थापनाशी तुम्ही बोलले का? पोलिसांचं बोलणं झालेलं आहे, महिंद्राच्या युनियनशी म्हणजे व्यवस्थापनाशी। पोलिसांचं बोलणं, काय म्हणणं? महिंद्रावाल्यांचं म्हणणं आम्ही त्यांना समोर आणतो बा, पोलीस येईपर्यंत आम्ही इकडे थांबलोय। आम्हाला जवळ तो ड्रायव्हर भेटत नाही तोवर आम्ही इकडून हलणार नाही। गाड्या लावतो संध्याकाळी, मार्केटची गर्दी वाढली, मार्केट गर्दी होतं, 2-5 लोक रोज असतात आपल्या। ताई मला मग शिकवलं ते 2-3 मिनिट तुम्हाला बोलले नाही, कोणतरी लोक येतो माहीत नाही। आता डाव झुंपायला त्यांनी गाडीवर हॉर्न दिला, हॉर्न साईड ना आता माझ्या साईडलाच गाडा आहे, हॉर्न देत गेला, गाडी टच करून गेला आणि आला, लक्ष दिलं नाही। 7-7:30च्या दरम्यान म्हटलं परत आला गर्दीच्या वेळेस, लाईटिंगचं आमचं मंडळाचं काम चालू आहे, तर त्यांचे उज्जत झाली तर यांनी त्यांना बोललो होतो मी सहन नाही करत, ऐकून नाही घेत आता आणि चपलीने जोडायचं। त्यांनी प्रत्युत्तर करायला गेलं तर अंगावर फुटला बी, काय केलं तो पळाला, मग इथपर्यंत हा आतमध्ये गेला आणि तो यांना सगळ्यांना माहिती हा तो इथं इन आऊट करतो, संध्याकाळी गाडी लावतो, सकाळी गाडी काढतो, परत 4 वाजता येतो। त्यांनी काल फुटेज चेक करायचं, काल दिवसभर कोण गाड्या होत्या आणि ते ड्रायव्हर लोक पाहिजे, जो असेल तो शिक्षा झाली पाहिजे। काय झालं लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।